लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ, दादरच्या कबूतरखान्यावरून जैन मुनींची आक्रमक भाषा। पर्युषण पर्वानंतरच आंदोलनाची पुढची भूमिका ठरवणार। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कोणी गायब केलं का? कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा। वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभर आंदोलन। उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलन करणार, तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा। विधानसभा निवडणुकीत 60 ते 65 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, संजय राऊतांचा दावा। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे दावे म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी। देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली, तेव्हाच अपील आणि निवडणूक आयोगाला का कळवलं नाही? मुख्यमंत्र्यांचा सवाल। शिंदेंचं मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव, जरांगेंचा गंभीर आरोप। मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, गोव्यातील ओबीसी मेळाव्याच्या शिदल्याचा निशाणा। पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा। 14 ऑगस्टपासून प्रवासाला सुरुवात। सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधील अंतर अवघ्या 12 तासांवर। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीतले कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचा पालिकेचं फरमान। बापाचं राज्य आहे का मवियाचा सवाल। उजनी धरण 100% भरलं। सोलापूर, बारामती आणि इंदापूरच्या पाण्याची चिंता मिटली। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी। 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप। इतर तालुक्यात मात्र पावसाची प्रतीक्षा। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये रस्ताच नसल्यानं मानवी साखळी करून पाण्यातून न्यावी लागली अंत्ययात्रा। स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नसल्यानं लोकांची परवड। मुंबईतील लालबाग परिसरात बाप्पाच्या आगमनाची लगबग, तर पुण्यात गणेशोत्सवाच्या देखाव्यात ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला। भारत आणि पाकिस्तान करणार अरबी समुद्रात एकाच वेळी कवायती। उद्या आणि परवा सागरी कवायती करणार असल्याची दिली एकमेकांना कल्पना। सरावासाठी निवडलेल्या दिवसांचा योगायोग की आणखी काही, यावर तर्कवितर्क।